केलेल्या कर्माची पावती एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता. शिवाजी महाराज काय देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीने सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असं ते उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील. आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी मार झेलले आपल्या निगड्या छातीवर. प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की, भगवान बाबा की, भाऊ महाराज की. सांगतो तू माझी म्हणजे कुणाची हा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांना असं म्हणायला पाहिजे होतं, सांगतो महाराज लोकाशी बजारे विठ्ठला. बाकी जायला तर गरजच नाही. तुम्हाशी म्हणण्यामागं काय उद्देश आहे? आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर कमी मासा आहे. आपल्या वारकरी संप्रदायात लक्ष देऊ नाही का? आपल्या वारकरी संप्रदायात कुठल्या जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा, देशाचा विचार केला जात नाही. सकळाशी ती आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. याती कुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचून आणुने. परमार्थ जातीला थारा देणारा नाही. ऐका लक्ष देऊन. परमार्थ जातीला थारा देणारा असता तर नारायणगडाचे महंत भगवान बाबा झाले नसते. परमार्थ जातीला थारा देणारा असता तर भगवान गडाचे महंत भीमसिंह महाराज राजपूत झाले नसते. लक्षात ठेवा बरं का. परमार्थ जातीला थारा देणारा नाहीये महाराज. वारकरी संप्रदायाला लोकांना जाती भेदापासून दूर ठेवलेला आहे. ऐका लक्ष देऊन. पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर पंढरपूरला चोखोबारायाचं दर्शन घ्यावं लागतं. ही संप्रदायाची शिकवण आहे. परमार्थ जातीपातीला थारा देणारा नाही म्हणून महाराज मैराळ जनक गुणकुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगू. कबीर मोमीन लथीफ मुसलमान, सेनाना विधान विष्णुदास. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आबेदू हरीच्या नामे. खटनट यावे शुद्ध होणी जावे, दौंडी पिटी व्हावे चोखा मेळा. महाराज म्हणले जातवीत गोत, बोला माया हो, जातवीत गोत कुळशीळ मात. भज खातुरीत भावनायुक्त, भावनायुक्त अंतकरणाने भजे खायचे. बरोबर आहे ना. काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. एखादं लहान पोरगा दिसायला सुंदर असलं की लोक त्याच्या सुंदरतेचं कौतुक करतात. वाव क्या बात, काय सुंदर आहे. विचार करा, हा मुलगा मुलगी एवढी जर सुंदर आहे, याला बनवणारा देव किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है. तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. भव से पार उतरना में तो तेरा ही आना होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा. अभिषेक महाराज पुणे तिथे काय होणे नाही महाराज.
आहे का नाही? लक्षात ठेवा, गुन्हे तिथे काही गुन्हे नाही महाराज. मग एवढं सुंदर आयोजन या मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे. मी सांगेल तुम्हाला, याचा स्वाभिमान असला पाहिजे. याचा स्वाभिमान असला पाहिजे. भाऊ बाबांना कोणत्या एकट्या समाजासाठी काम केलेलं नाही. भगवान बाबाचं पहिलं ध्येय होतं लोकांनी माळकरी व्हावं, आणि दुसरं ध्येय होतं भगवान बाबाचं एकरी का पण पोरं शिकवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही शिकवण दिली होती, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. समाजातल्या प्रत्येक घटकांना शिक्षण घेतलं पाहिजे. काय शिक्षणामधली ताकद सांगू तुम्हाला. 140 करोड भारताची लोकसंख्या आहे. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? 140 करोड भारताची लोकसंख्या आहे. पण एका माणसानं लिहून ठेवलेल्या राज्य घटनेला फॉलो करावं लागतं. ही ताकद शिक्षणातली आहे. एका माणसानं राज्य घटना लिहून ठेवली, संविधान. त्याच्या पुढे आमदाराला जाता येत नाही, खासदाराला नाही, मंत्र्याला नाही, कुणालाच नाही. लक्षात ठेवा, ही ताकद शिक्षणाची आहे. म्हणून माझी विनंती आहे, आपल्या लेकरांना आपण शिकवा. हे भगवान बाबाचं ध्येय होतं. यंदा जो राम मंदिराचा सोहळा झाला, तो राम मंदिराचा सोहळा दुबईला सुद्धा साजरा झाला. बरं, आपल्या इथून महाराष्ट्रातून राहायला गेलेल्या लोकांनी राम मंदिराचा उत्सव तिथं साजरा केला. आणि तिथं जे युट्यूबला फेसबुकला कनेक्ट आहे त्यांना कळेल. आणि वारकरी संप्रदायातली ही पहिली घटना आहे की वारकरी संप्रदायाचं कीर्तन मुस्लिम देशात, विदेशी कंट्री दुबईमध्ये साजरं झालं. आणि ते भाग्य आम्हा चौघा महाराजांना मिळाले. पुरुषोत्तम महाराज पाटील, विशाल महाराज कोले, माऊली महाराज पठाडे आणि मी. आम्ही 4-5 दिवस झाले आम्ही इकडे आलो. मला सांगायचं काय, अरे तिथं जाऊन सुद्धा लोक आपल्या वारकरी संप्रदायाची पताका, आपल्या धर्माची पताका फडकवतात. ती स्वाभिमानाची गोष्ट असली पाहिजे. हो, जेवण राहिले अजून. वेळेच्या पुढे जाऊन नाही बरं का भालेराव भाऊ. आपला राजीनामा मागायचा आपण सही करून तयार ठेवावा, हे शानपणाचं लक्षण असतं. अरे कुठेतरी थांबलं पाहिजे. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठेतरी थांबलं पाहिजे. गरजेचं आहे की नाही? वेळेत थांबावं माणसानं, आहे की नाही? 10 मिनिटं सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता बरोबरी दुरावसी, दुरी भवाची पुरी वावसी. काही न लगे एक भावाची, कारण तुका मनी आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावसी, दुरी भवाची पुरी वावसी. समचरण सरोजम सांदनी लंबदाभम, जगननीत पाणमंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कंजनीत्रम, सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि.
तुम्हाला आवाज येते ना व्यवस्थित? हा येते ना? हो नाही काहीतरी म्हणा. हा येते ना आवाज? बर ठीक आहे. सांगतो तुम्हासी असाच आवाज ठेवा. सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी व्हावसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवा 1 पॉइंट इको ठेवा. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनी सगळ कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयातला अतिशय सोपा उपदेश प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जसे जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूया. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र या पुण्यनगरीमध्ये रुपीनगरला हा भाऊबाबांच्या पुण्यतिथीचा उत्सव जय भगवान युवा फाउंडेशनच्या वतीने गेले 9 वर्षे झाले साजरा होत आहे. आणि त्या 9व्या वर्षामधली ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. त्या फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग आलेला आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक दोघेही मृदंगाचार्य महाराजांना धन्यवाद. संगीत विशारद हरिभक्त पारायण आमचे ओंकार महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद. संगीत विशारद आमचे देवकते महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद. आणि गेली अनेक वर्षापासून आपल्याला ज्यांचं सानिध्य आहे किंवा ज्यांच्या मार्गदर्शनानं आपण हे कार्यक्रम करत राहता त्या हरिभक्त पारायण आमचे पाखरे महाराज, महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. उपस्थित सगळी श्रोते मंडळी आणि साऊंडवाले दादा, शूटिंगवाले दादा, सर्वांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. 1-2 सूचना आहेत फक्त. आपले आपले मोबाईल फ्लाईट मोड, स्विच ऑफ किंवा सायलेंट करून ठेवा, पहिली सूचना. दुसरी सूचना, जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. एखादा प्रश्न विचारला तर बोलत राहा. चुकलं तर चुकू द्या, मी तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून, बरोबर आहे. त्याच्यामुळे बोलत राहा. आणि लेकरांना विनंती आहे, बाळा बसू शकता का तुम्ही? 1-1.5 तास बसू शकता ना? हा, उठायचं नाही मधून. सर्वांना पुन्हा एकदा या सर्व सूचनेचं पालन करा. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करता. सांगतो तुम्हासी, महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो? तर भजारे विठ्ठला, तुम्ही विठ्ठलाला भजा. लोक म्हटले नाही भजलं तर काय होईल? महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाईल. वाया जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. नरदेह भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे आणि या नरदेहात येऊन भजन नाही झालं तर महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. लोकांना पटलं. लोक म्हटले महाराज आम्ही भजन करू पण आम्ही संसारिक माणसं आहे. एकदा आमच्या संसाराची बरोबरी झाली की आम्ही परमार्थ करायला मोकळे. महाराज म्हणले जेवढी बरोबरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वावसी. आणि भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल. बरोबरी करणं म्हणजे काय माया हो? बरोबरी करणं म्हणजे काय? हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल. मृदंगाचार्य महाराज, जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे. संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही बरं का. एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ती बाई म्हणे महाराज 3 पोरी, दोघीचे लग्न झाले, एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय. बोला बोला, वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणजे माय तू कशाची मोकळी होती? तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळांपण आली. पहिली बाळांपण जाती न जाती दुसरी ऑपरेशन करायची, दुसरी ऑपरेशन होऊन जाती न जाती तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती. या संसारातून माणूस मोकळ होत नाही. जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं आपल्याला याच्यात गुंतत जावं लागत असतं. रावणासारख्याकडून थोडासा करण्याचा आवाज कमी ठेवा. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही, आपल्या सारख्याकडून होणार आहे का? बोलत चला पुरुष मंडळ. रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही बरं का.
रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही, मी छाती ठोकपणे सांगतो. बर रावण नुसता श्रीमंतच नव्हता, विद्वान भी होता. घास के पुरी और अकल के आंधे असं रावणाचं काम नव्हतं. आपण जे तांडव स्तोत्र ऐकता त्याचा निर्माता रचयिता रावण आहे. चांगल्या चांगल्याला ते उच्चारता येत सुद्धा नाही. जटाटवीटला ज्वल प्रवाह पापित स्तरे कलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकाम. याचा निर्माता कोण आहे? रावण आहे बर का. एवढा विद्वान होता रावण. लक्ष देऊ नाही का? माझ्याकडे लक्ष द्या. श्रीमंत होता, विद्वान होता. बर ताकद बी रावणामध्ये कमी नव्हती. हा एवढी ताकद होती महाराज. सगळे देव रावणाच्या बंदीशाळेत होते, एवढी ताकद रावणामध्ये होती. बर परिवार बी लहान नव्हता रावणाचा. किती बायका होत्या सांगता येईल कोणाला? किती बायका होत्या रावणाला? 80,000. आपल्या एकीनच पासोळ्या उघड्या पडल्या, दुसरी गेली तर मडच न्यायचं काम आहे. 80,000 बायका. एवढा मोठा श्रीमंत रावण. त्याच्या संसारातल्या काही इच्छा होत्या. रावणाची पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची. दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं. आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. एवढा सामर्थ्यशाली रावण मेला, पण आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे ना, समुद्राचं पाणी गोड आहे ना, सोन्याला सुगंध आला. सांगायचं तात्पर्य एवढं आहे, एवढा सामर्थ्यशाली रावण जर संसारातल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, तर आपण काय संसारातल्या इच्छा पूर्ण करणार आहे? एक बोलू तुम्हाला. शांति की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देईन मी. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिला आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. बघा माणूस, लक्ष देऊन ऐका, इच्छा माणसाला जगू देत नाही. ऐकताय ना तुम्ही? इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. विठाला विठाला. दरिद्रो ही विषाद तृष्णा. तहान संपत नाही तो दरिद्र. आणि संसारातली तहान कधी संपत नसते. लक्षात ठेवा. जेवढी बरोबरी कराल तेवढं देवापासून दूर जाल आणि भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल. भवसिंधूचा पूर म्हणजे जन्म मरणाचा पूर. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशयनम या संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. या भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. लोकाला पटलं. लोक म्हटले महाराज आम्ही देवाला भजू. काय लागतं त्या देवाला भजायला? महाराज म्हणले देवाला भजायला काहीच लागत नाही. शूटिंग वाले दादा, देवाला भजायला फक्त अंतकरणातला भाव लागतो. तुम्ही बरोबर आहे की नाही? देवाला आपलंच करण्यासाठी भाव कारणीभूत आहे. लक्ष देऊन ऐका. काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाचे. भावानं देव आपला सवटातो. जे पाठ आहे ते बोलत चला. माया भाव बळे आकळे. काही याच्यातलं काहीच न कळे. बोला. भावळे आकडे हे रवी ना आकडे करतळे आवडे तैसा हरे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. ये यथामान प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जाकी रहे भावना जैसी प्रभू मूर्त देखी दिन तैसे. भगवंत म्हणले मी कसा आहे ना, निराकार हो न साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. जसा भाव असेल तसा देव त्याला दिसत असतो. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात देवाशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बोला. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. देवाशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. भाव नसल तर देव भेटायला बाजारातला भाजीपाला नाही. म्हणून म्हणतात दिल में तो शामना की, दिल में तो शामना की, जरा ज्योति जला के दे. आएगा मेरा सावरा, जरा दिल से बुला के दे. आएगा मेरा सावरा, दिल से बुला के दे. भगवंत यायला तयार आहे. अंतकरणातून त्याला बोलवणारा पाहिजे. म्हणजे
भाव महत्वाचा आहे, बरोबर आहे. याच्यापेक्षा वेगळं साधन देवाला आपलंसं करण्यासाठी नाही, म्हणून यावी नासता आणि गपये साधन वाहतसे आन विठोबाची तुझी आणवा येनगा देवराया बहु आवडसी जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवापासून या. याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला तुकाराम महाराज अभंगामध्ये मला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. लक्ष देऊन ऐका. सांगतो या शब्दानं सुरुवात आहे अभंगाची. आपण जर जगाच्या पाठीवर सांगणाराचा विचार केला तर एवढे सांगणारे आहेत, ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे आहेत. पण सांगतात कोण, सांगतात काय, सांगतात कुणाला, सांगतात कशासाठी, ह्या 2-4 गोष्टी फार महत्वाच्या असतात. कोण सांगतं, कुणाला सांगतं, काय सांगतं, कशासाठी सांगतं, ह्या गोष्टी महत्वाच्या आहे. सांगत असताना पहिली गोष्ट सांगणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे. अधिकाराशिवाय बोलू नये. अधिकार तैसा दावी याला मार्ग चालत आहे मग कळू येते. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढाव का? बोला 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 बोला. बायको टायमावच्या आधी येणं आणि आमच्या वजन टाकून फायदा आहे का? ज्यानं त्यानं आपलं टेस्टर घरीच लावून पाहायचं. आर्थिंग येते का नाही, लाल लाईट लागतो का, पिवळा लागतो, मग तपासायचं दुसरीकडे. बरोबर आहे ना महाराज. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे ना. अधिकार कशाला म्हणतात? आधी आपण करावं मग इतराला सांगावं, याला सोप्या भाषेत अधिकार म्हणतात बरं का. आता मी जर म्हणलं हे पुणे उद्या बंद राहिलं पाहिजे, ऐकलं का कोणी माझं? बोला. नाही ऐकणार. पण मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून सांगितलं उद्या महाराष्ट्र बंद, कुणाची चालू ठेवण्याची हिंमत आहे का? नाही. का? मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आहे आणि महाराष्ट्राच्या राजाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे, बरोबर आहे. पंतप्रधानांना दिल्लीत घोषणा केली होती 2 गज की दूरी मास्क है जरूरी भाई और बहनों. मग त्यांनी दिल्लीत घोषणा केली, आपण गल्लीत मास्क लावला, बरोबर आहे का नाही. का? पंतप्रधान देशाचा राजा आहे आणि देशाच्या राजाला देशाच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे ना. अधिकार कशाला म्हणतात? पुन्हा एकदा सांगतो, आधी आपण करावं मग इतराला सांगावं. बाप मुलाला म्हणतो बाळ्या बिडी पेटून आण. पोरग जातं चुलीवर बिडी धरतं, बापा जो येईपर्यंत बिडी विझून जात. बाप म्हणतो मूर्खा नालायका साधी जीवनात बिडी पेटून आणता आले नाही, दुसरे काय करशील? पोरग म्हणतो मला चॅलेंज, आता जातो. पुन्हा चुलीवर बिडी धरतो मग विझूच देत नाही. कळलं तुम्हाला? हा. पण बिडी अशी इमानदार जात आहे ती वडल्याशिवाय पेटत नाही. मी काही ओढून नाही पाहिली हा, दुसऱ्याच पाहिलं. बिडीचा स्वभाव आहे ती वडल्याशिवाय पेटत नाही. त्यानं तिथूनच बिडी वडा सुरुवात केली. बापा जो येईपर्यंत तर अर्धी बिडी संपली. बाप बिडी ओढत ओढत पोराला म्हणतो बाळ्या बिडी ओढतो नालाय का? बिडी ओढणं चांगलं नसतं, अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये. पोरगा ऐकणारातून हुशार असतं. ते म्हणतं बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही आणि मला म्हणता बिडी ओढू नका. ऐकल का पोरग? बोला. बापाला असं वाटत असेल माझ्या पोरानं बिडी ओढू नये तर बापानं अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला करावी आणि सिगरेट सुरू करावं. बरोबर आहे ना? नाही. त्यानं बिडी सिगारेट पासून दूर राहिलं पाहिजे. यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना सयत प्रमाणम कृते लोकस तदन वर्तते एथ वडील जे जे करते या नाम धर्म ठेविते. महाराज म्हणजे वडील म्हणजे थोरा मोठ्यांची परंपरा. घराचा करता चांगला असा म्हणजे घर चांगलं राहतं. गावाचा करता चांगला असावा म्हणजे गाव चांगलं राहतं. राज्याचा करता चांगला असावा मग राज्य चांगलं राहतं. देशाचा करता चांगला असावा तेव्हा राम मंदिर बनतं. येता राजा तथा प्रजा, येता प्रजा तथा राजा नाही आहे. लक्षात ठेवा बरं का. मला करता माणूस चांगला पाहिजे ना. लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांचा अधिकार जर आपण पाहिला तर एकच प्रमाण सांगतो महाराज म्हणजे वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा येराने व्हावा भार माता किंवा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. एवढा मोठा महाराजांचा अधिकार आहे. बरं महाराज नुसता अधिकार असून फायदा आहे का? जे सांगतो त्याला त्याचा अनुभव असणं गरजेचं आहे. महाराज म्हणले मला जे जे अनुभव आले ते मी तुम्हाला सांगतो.
ऐकायचे किंवा हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. अनुभवा व्यतिरिक्त महाराजांनी या जगाला काही सांगितलं नाही बरं का. माया हो बोलत चला. किती अभंग पाठ केले याला किंमत आहे का? किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे? बोला. तुम्हाला बोलता येते ना? थोडं जोरात बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात कापते म्हणा महाराज. इथं कशी बोलू तशीच बोल माझा आहे नाही. लक्ष देऊ नाही का? किती अभंग पाठ केले याला किंमत आहे का? किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे? अर्थ कळतो याला किंमत आहे. बरं किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे का? किती अनुभवात आली याला किंमत आहे? अनुभवात आले पाहिजे. बरोबर आहे ना. नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी वाचावी नाही. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एका नारायण झाला ना पारायण बंद झालं तरी चालेल. कीर्तन किती दिवस करायचं? होय अंग हरी रूप तोपर्यंत कीर्तन करायचं. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. कथा किती दिवस ऐकायची? सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. निगम कल्पतरोर गलितम फलम शुभ मुखादामृत द्रव संयुक्तम पिबत भागवतम रसमालयम मुहुरो रसिका भूमी भावुका. मुह म्हणजे वारंवार पीत राहा. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकायचं. कथा मात्र एक जीवन. कथा ही जीवनाची व्यथा दूर करत असते. ज्याचं जीवन व्यथेने ग्रासित आहे त्यानं कथा नक्की ऐकली पाहिजे. आणि ज्याला होऊ नये त्याने बी ऐकली पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून महाराज महत्वाचं आहे. जे अनुभव मला आले मी तुम्हाला सांगतोय. अनुभवा व्यतिरिक्त महाराजांनी या जगाला काहीच सांगितलं नाही. लक्षात ठेवा. मग सांगणं अधिकाराचं आहे अनुभवाचं आहे एवढं असून चालत नाही. सांगणं हिताचं असलं पाहिजे. हिताचं सांगत असेल तर कुणीही कुणाचं ऐकावं. कदाचित लहान पोरग मोठ्या माणसाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्यानी छोट्याचं पण ऐकलं पाहिजे. आता मी तुमच्यापेक्षा बऱ्याच लोकांपेक्षा वयानं लहान आहे. बरोबर आहे ना. पण मी जर तुमच्या हिताचं सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला माझ्या वयाशी जोडावं का? नाही. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध जोडत असाल तर ज्ञानेश्वरी वाचणं बंद करा. माऊलीनं ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली. आपल्याला 80व्या वर्षी कळाली नाही. शुकाचार्याने भागवत वयाच्या 16व्या वर्षी सांगितलं. संभाजी राजानं संस्कृत मधला बुधभूषण नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समानतो देही बालकाच्या. वयाला शोभेला असे विचार नसतील तर त्याला बालिश किंवा पोरकट म्हणतात. काही माणसं म्हणतात आम्ही उगेच पांढरे नाही झालो, तुला व्हिटॅमिन कमी पडलं. पांढरं होण्याचा आणि ज्ञानाचा काहीच संबंध नाही. मग पांढरं होण्याचा ज्ञानाचा काय संबंध आहे? काही माणसं म्हणतात आम्ही आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही. तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही उन्हाळ्यात पावसाळे पाहिले. पावसाळ्यात पुन्हा उन्हाळे पाहिले. एवढे फॉरवर्ड आहेत का तुम्ही? जरा बोला. मूर्खस्य गात्राने वर्धनते. इको थोडा कमी करा. मूर्खस्य गात्राने वर्धनते किंतु ज्ञानम न वर्धनते. मूर्ख माणसाचे अवयव वाढतात, ज्ञान वाढत नाही. आणि अवयवाचा आणि ज्ञानाचा संबंध नाही. बोलत चला पुरुष मंडळ. अवयवाचा ज्ञानाचा संबंध आहे का? आता ही मिशी आली आपल्याला. मग याला काय आपण खत घातलं का? फवारणी केली का? पाणी दिलं? बोला 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 बोला. नाही. वय झालं बोला. वय झालं. इच्छा नसती तरी येणारच होती, नाचती तरी येणारच होती. बरोबर आहे. मग मिशी आली म्हणजे अक्कल आली असं थोडंच आहे. मांजरीला बी मिशी आहे. मी रियालिटी बोलतोय. विठाला विठाला. मिशीचा आणि अकलीचा दूरपर्यंत संबंध नाही महाराज. लक्षात ठेवा. वयाचा, ज्ञानाचा, अवयवाचा, ज्ञानाचा काही संबंध नाही. मग अनुभव लक्ष हिताचं सांगत असेल तर लहान लेकराचं पण मोठ्या माणसाला ऐकावं. पोरग बापाला सांगत असेल, लक्ष नाही का बरं का? पोरग बापाला सांगत असेल आणि बापाचं सांगणं पोराच्या, लक्ष नाही, पोराचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापानं पोराचं पण ऐकावं. असं म्हणू नये तू माझ्या पोटी जन्म घेतला मला शिकवतो का? नाही. हिताचं सांगत असेल काय अडचण काय? बायको नवऱ्याला सांगत असेल आणि बायकोचं सांगणं जर नवऱ्याच्या हिताचं असेल तर नवऱ्यानं बायकोचं पण ऐकलं पाहिजे. बायकोचं ऐकलं पाहिजे की नाही? कधी कधी माझी बायको म्हणे मला आज कीर्तनाला यायचं. म्हणलं चल, हिताचं आहे ना.
हे काय मला काय गोव्याला घेऊन चाललं थोडीच म्हणली जा. मग कीर्तनाला यायचं म्हणलं चल काय अडचण आहे. बरोबर हिताचं सांगत असेल तर ऐकलं पाहिजे ना. बायको नवऱ्याला हिताचं सांगते कधी रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं एका बंद खोलीत बसले की बायको नवऱ्याला हिताचं सांगते, अहो तुमच्या भावाकडे बघावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही आणि तुमचं मोड कधी बी कंपनीतच गाडलेलं आहे. पण माया येडीचं ऐका. काय म्हणती माया? येडीचं ऐका. येडीचं आणि येडीचं ऐकावंच लागतं. ऐकलं जात नाही. येडीचं ऐका. तुम्ही मरमर मेले तरी वाटे झाल्यावर बरोबर दोनच होणार आहे. तुम्ही काम करून मेले म्हणजे तुम्हाला एक खोली वाढून येणार नाही. माझं तर आयुष्य गेलं सांगून सांगून, पण पोरांकडे बघा आणि तुम्हाला सांगते एवढं म्हणलं तरी किती खुल्ल्यात बिचारे वा. त्या फाउंडेशन वाल्याला म्हणतील हाच महाराज 2-3 वर्ष आणा, मग तरी यायच्या डोक्यात घुसन काही, मग तरी बदल होईल याच्यात काहीतरी. बरोबर आहे. मग बायको हे नवऱ्याला हिताचं सांगते, हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. बरोबर आहे ना. नाही असं सांगत असेल तर वल्ल्या फोकान हाणावं, अजिबात पाप लागत नाही. पण बायको जर नवऱ्याला सांगत असेल का हो तुम्ही दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला, या दारूमुळं मुलाबाळाच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला, अहो या दारूमुळं पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत नाही, या दारूमुळं एवढं मोठं फाउंडेशन सुंदर सप्ताह करतं पण तुम्हाला विचारल्या जात नाही. पाया पडते मी तुमच्या, नका करू शरीराचा, संपत्तीचा आणि इज्जतीचा नाश. बायको जर हे तळमळीनं सांगत असेल, हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. अहो घरदार सोडून आलोय हो, आपली माणसं सोडून आपण 500 किलोमीटर आलोय इथं, आणि इथं येऊन जर तुम्ही हेच करत असाल तर आपल्या माणसापासून दूर राहून आपला फायदा काय? पाया पडते मी तुमच्या, माझी विनंती राहील, तुम्ही लेकरा बाळाला घेऊन घरदार सोडून मायबाप सोडून या ठिकाणी आलात आणि इथं जर व्यसन करत असाल तर तुमचं इथं येणं निरर्थक आहे. काय अर्थ नाही इथं येण्याला, त्याच्यापेक्षा गावात असलेले बरे ना. अडचण आहे माझी, लक्षात ठेवा. बायको हे तळमळीनं सांगत असेल, हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. महाराज ज्या बापानं आपल्या लेकीला तळ हाताच्या फोडासारखं 18 वर्ष जपलं, अरे ऐकत नसताना 10-20 लाख हुंडा दिला, बाप दाद्याची 1 एकर जमीन विकली, बँडवाल्याच्या, मंडपवाल्याच्या, आचार्याच्या, सोनाराच्या, सावकाराच्या पाया पडला आणि त्याच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली केला. कशासाठी? दारू पिऊन तिचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी, 5 लिटर रॉकीला अंगावर घेऊन ओतून पेटून घेण्यासाठी, विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्यासाठी, रेल्वे पटरीवर झोपून जीव देण्यासाठी नाही दादा. अरे गरीबातला गरीब बाप असू द्या, त्याची पोरगी त्याला राजकुमारीपेक्षा कमी नसते. श्रीमंत बापच पोरीचे लाड पूर्ण करत असेल हे म्हणणं चुकीचं आहे. गरीब बाप सुद्धा पोरीचा एक लाड शिल्लक ठेवत नाही महाराज, आणि त्यानं त्याच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली केला. आणि तुम्ही दारू पिऊन जर आयुष्याची तिच्या बर्बादी करत असाल तर आपल्या जगण्याला अर्थ नाहीये. माझी विनंती आहे, तुम्ही आजपर्यंत कसे होतात मला माहिती नाही, पण तुम्ही आज ठरवा. आम्ही सानप महाराजाचं कीर्तन ऐकलं आणि त्या दिवसापासून आम्ही दारूला हात सुद्धा लावला नाही, हे खरं कीर्तन आहे महाराज, लक्षात. कारण बाबांचा पहिला आग्रह होता लोकांनी माळकरी व्हावं. भगवान बाबा जेव्हा पंढरपूरवरून आले गीते बाबाच्या दिंडीतून, तेव्हा घरी नाही गेले, मारुतीरायाच्या मंदिरात बसले आणि आग्रह धरला बाबांना, काय? सगळ्यांच्या गळ्यात माळी असल्या तर मी घरात प्रवेश करेल. बाबाचं पहिलं ध्येय होतं समाजानं माळकरी व्हावं. म्हणून ते एकट्या वंजारी समाजानं नाही, समाज म्हणजे सगळा समाजानं निर्व्यसनी व्हावं. हे बघा, गळ्यात जर सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर भगवान बाबाचं लक्ष तुमच्यावर राहील. एवढी ताकद आहे त्या माळीमध्ये. एक पंढरपूरला माझ्या समोर गंध विकत घेत होता आणि त्या गंधा जरा शिकलेला होता, त्या गंधावाल्याला म्हणे, काय हो याची एक्सपायरी डेट काय? 2 डेट असतात ना, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी. याची एक्सपायरी डेट काय? तो गंध विकणारा म्हणे, हो या गंधाला एक्सपायरी डेट नसते. मग म्हणे कसं काय? तुम्हाला अजून गंमत सांगू का? हा गंध जर तुम्ही रोज कपाळाला लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढून मिळेल, एवढी ताकद या गंधामध्ये आहे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कनवळा वैष्णवा. म्हणून बाबाचा
पहिला संदेश होता समाजानं निर्व्यसनी व्हावं. माळकरी व्हावं म्हणजे निर्व्यसनी व्हावं, बरोबर आहे. आणि व्यसन नाही केलं तर संसार सुखाचा होतो महाराज. अरे श्रीमंती असून व्यसन नसेल तर त्या घरात सुख नाही, श्रीमंती असून व्यसन असेल तर त्या घरात सुख नाही. आणि श्रीमंती नसू द्या आणि व्यसन नसू द्या ते घर गोकुळासारखं असतं महाराज, लक्षात ठेवा. मग बायको जर हे तळमळीनं सांगत असेल तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे, हे हिताच आहे. तुकाराम महाराज आपल्याला हिताचं सांगतात. आई केरी जना तुझ्या सोहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझे स्मरावा. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध व्हावे. देवाचं चिंतन करण्यामध्ये आपलं हित आहे. मग सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे, हिताच आहे. पण एवढं असून चालत नाही महाराज. शास्त्र सांगतं विचारल्याशिवाय कुठली गोष्ट सांगू नये. विढाला उपदेशोही मूर्खानाम प्रकोपायन शांतय पयपानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. एखाद्या माणसाला उपदेशाची गरज नसताना तुम्ही जर त्याला उपदेशाचं बोधामृत पाजत असले तर पचनी पडत नाही. त्याशी बोधकायचा व्यर्थ आपली वाचा शिनू नये. ऐकताय ना तुम्ही सर्व. क्रोधी माणूस असेल, अविश्वासी माणूस असेल, मूर्ख माणूस असेल तर त्याला सांगत बसून आपला वेळ आणि एनर्जी आपण खर्च करू नये. मूर्खाला सांगून फायदा आहे का? तुम्ही ऐकताय ना. गावातलं एखादं आडमुठ जर म्हणलं, आडमुठ कळतं ना तुम्हाला, आपल्या इकडे भाषा मराठवाडी. गावातलं एखादं आडमुठ म्हणलं ना, हल्या दूध देतो, त्याला म्हणायचं त्याच दुधाचा चहा पिऊन आलो. त्याच्या नादाला लागून फायदा आहे का? नाही. अहो ना, त्याला सांगून फायदाच नाही ना. मला एक म्हणे महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे. अहो म्हणे मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणलं मला काय वाटणार आहे. म्हणे कसं काय काही वाटत नाही. म्हणलं येरी तरी कुत्रे मानत नाही, मी एक कुत्र वाढलं समजू. टेन्शन घेण्यासारखं काय त्याच्यात, बरोबर. मानतच नसेल एखादा तर काय करणार आहे त्याला तुम्ही बोला. घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही, मग सूर्य नाही का? बोला 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 बोला. आहे. मग घुबडाला का मान्य नाही? त्याला दिवसा दिसत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. तसं काही घुबडाला नाही कळत भाऊ भावाचा सप्ताह आहे. हा पर्सनल मॅटर आहे. याच्यात आयोजकाचा काय संबंध आहे सांगा. मानतच नसेल एखादा तर त्याला तुम्ही पर्याय करू शकणार आहे का? एवढ्या राम मंदिराचा सोहळा भारतात नाही, दुबईत सुद्धा आम्ही साजरा करून आलो. एवढ्या राम मंदिराचा सोहळा भारतभर नाही, विदेशात सुद्धा साजरा झाला. मानतच नाही तर त्याला करणार काय तुम्ही पर्याय? बोला. काहीच करू शकत नाही महाराज. मूर्ख माणसाला सांगून फायदा नाही. माया हो, एक मूर्ख रेल्वेनं चालला बघा. रेल्वेत बसलात का कधी तुम्ही? हा. मग त्या रेल्वेला 3 सीट असतात बघा. 1, 2, 3. एकदम रिझर्वेशनचं वरचं सीट भेटलं त्याला. मूर्खाला सांगून फायदा नाही. हा. मग ते रेल्वेत बसलं आणि एकदम वरचं सीट भेटलं आणि त्याला जुलाब लागल्या. जुलाब कळता ना सगळ्यात. मग जुलाब लागल्यामध्ये सारख्या वरच्या सीटवर चढायचं, पुन्हा संडास बाथरूम कडे, त्या लॅट्रिन कडे खाली यायचं. दिवसभराच्या प्रवासात ते थकून गेले. जसं आलं घरी तसं पटकन खाली बसलं. बायको म्हणे एवढं थकाय काय झालं? तो म्हणे अगं रेल्वेत बसलो जुलाब लागल्या. मग सारखं वरच्या सीटवर चढा, पुन्हा खाली उतरा, हातापायात काय ताकद राहिली नाही. बायको हुशार होती. ती म्हणे अहो तुम्हाला वरच्या सीटवर चढायचा खाली उतरायचा त्रास होत होता तर तुम्ही खालच्या सीटवर बसलेल्याला विनंती करायची, बाबा माझी तब्येत बरी नाही, तुम्ही माझ्या सीटवर बसा, मी तुमच्या सीटवर बसतो. असं म्हणलं असतं तर कोणी ऐकलं नसतं का? बोला बोला बोला. ऐकलं. तो म्हणे एवढी साधी गोष्ट मला कळणार आहे, पण खालच्या सीटवर कोणी बसलेलंच नव्हतं, मी विचारू कोणाला? हे ज्यांना कळलं नाही त्यांनी परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका बा. विठाला विठाला. अशा मूर्खाला सांगून फायदा आहे का? चला बोला.
म्हणून म्हणले तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्या होनी दगड भरे देवा. दगडात बदल होतो पण माणसात बदल होत नाही. ऐका, एक दगड एकदा मंदिरात जातो तर देव होतो. हा दगडातला बदल आहे. माणसं रोज दर्शनाला जातात पण दगडच राहतात, ही अधोगती आहे. एक दगड एकदा मंदिरात गेला आणि देव झाला. आपण बदललं पाहिजे का नाही? मूर्ख माणसाला उपदेश करून फायदा नाही. काही गोष्टी विचारल्या तरी बोलून फायदा नसतो ना. काही विचारल्या तर बोलाव्या, काही गोष्टी विचारल्या तरी बोलू नये. एखाद्यानं दारूचं दुकान विचारलं मग सांगायला पाहिजे का? बोला नाही. हाताला धरून दुकानात न्यावं, त्याच्याजवळ पैसे नसले तर आपल्या जवळचे काढावं, त्याला पाजावं आणि फुल करून चालू कीर्तनात आणून सोडून द्या. हे सज्जन माणसाचं काम असतं. आपले 200 रुपये जातील पण नास्त होईल ना. आपले लोक याच्यातच पटायचे जास्त आहेत. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? बरं, पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा, ऐकत नाही ते. पिणाऱ्या माणसाला समजून सांगा, ऐकत नाही. एक दोघं मित्र होते, एक दारू पित होता, दुसरा जरा 4G आहे कळलं तर बघा. तो दुसरा मित्र त्याला म्हणे दारू का पितो? तो म्हणे बायको सोडून गेली म्हणून. काय म्हणला? बायको सोडून गेली म्हणून. तो मित्र म्हणजे मग बायको काहून सोडून गेली? म्हणे दारू पितो म्हणून. आता याला पर्याय काय करणार आहे तुम्ही? काहीच नाही ना. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका म्हणतात ना तुम्ही. असं आहे का? तुम्ही नवऱ्याच्या मागे गारानं नका करत जाऊ बघा सारखं. त्या बाया रोज गारानं करतात. कामावून आले की जेवण घेता का, थोडं जेवण घेता का, थोडं जेवण घेता का, थोडं जेवण घेता का, असंच म्हणता ना. असं म्हणल्यापेक्षा थोडा बदल करा. थोडी घेऊन जेवता का, थोडी घेऊन जेवता का. काय आनंद आहे महाराज. किती थोडं मन मोठं करा, अडचण काय तुम्हाला? सांगा बरं, किती सुंदर वातावरण राहील घरातलं. बघा बरं महाराज, थोडा बदल केला की झालं. एखादा बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ऐका, ते वैतागले एक दिवस आणि बायकोला झाकण भर दारू पाहिजे. त्या बाईन केलं किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. काय एन्जॉय म्हणून थोडं पितो, माझी मला माहिती आहे. विठाला निमित्त काही बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. बरोबर आहे ना? आमच्या गावातला एक लक्ष द्या नाही का बरं. आमच्या गावातला एक माणूस दारू पिऊन, लक्ष द्या माझ्याकडे, दारू पिऊन त्याच्या त्या किडन्या खराब झाल्या आणि त्याला संभाजीनगरला ऍडमिट केलं. आमच्या गावात घडलेली घटना आहे बरं. सगळं आमच्या गावातच घडतं. म्हणजे मी त्याला भेटायला गेलो संभाजीनगरला. त्याला म्हणलं भल्या माणसा, आपल्या इकडलीच भाषा बोलतो, भल्या माणसा अरे दारून तुझ्या किडन्या खराब झाल्या, आता तरी प्यायची बंद कर. तो म्हणे महाराज असं काही बी बोलू नका हो, दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल. काय सांगणार आहे तुम्ही अशा माणसाला? बोला. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह मिट्टी आती है. नशा करायची हरिनामाची करा. जाम पर जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी, प्याला पियो हरि नाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी. हरिनामाची नशा करा, दुसरी नशा करायची गरज पडत नाही. मी आता इथं आहे. उद्या संध्याकाळचं कीर्तन माझं जिंतूरच्या जवळ कावी म्हणून गावी. कोणी असेल परभणी जिल्ह्यातलं तर त्यांना कळेल. उद्या संध्याकाळचं तिथं आहे का परवाचं पुन्हा संध्याकाळचं धुळ्याच्या पुढं बोरीसला आहे. धुळे म्हणजे सोपं आहे का एवढं पळणं? टाइमच नाही महाराज. सोपं आहे का एवढं पळणं? अजिबात नाही. पण ही नशा करा. ही कीर्तनाची नशा केली की दुसरी नशा करायची गरज पडत नाही. हा 7 दिवसाचा सप्ताह झाल्यावर तुम्हाला 15 दिवस करमणार नाही महाराज. ही ताकद संप्रदायाची आहे. तुम्ही रोज या ग्राउंड कडे पाहाल आणि म्हणाल अरे या दिवशी या महाराजाचं कीर्तन होतं, आज नाही. मिस कराल तुम्ही त्याला. लक्षात ठेवा, एकदा ही गोडी लागली ना की दुसरी नशा करायची गरज पडत नाही. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारे. वेळ आहे काय फाउंडेशन 9 वर्ष सप्ताह करायला? अरे पहिल्या वर्षी लागलेली गोडी आहे, आजपर्यंत वाढत चालली महाराज. ही परमार्थाची ताकद आहे. म्हणून एकदा इकडे या हो, तुम्ही इकडे आले एकदा की याच्यातली मजा वेगळी आहे. विठाला दारूचं दुकान विचारलं तरी बोलू नये, पण काही गोष्टी न विचारता सुद्धा बोलाव्या. ऐका, एखादा दोन्ही डोळ्या आंधळा माणूस रस्त्यानं चालला, समोर खड्डा आहे. तो आंधळा माणूस खड्ड्यात पडणार, आपण तिथं उभे, आपल्याला दिसतंय हा आंधळा खड्ड्यात पडतो. आंधळे म्हणजे आडनावाचे नाही, दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस. मग आंधळ्या माणसानं रस्ता विचारण्याची वाट दिसणाऱ्यानं बघावी का? बोला.
नाही, त्याला न विचारता त्या खड्ड्यात ढकलून देणं आपलं काय कर्तव्य, बरोबर ना? नाही, त्याला न विचारता रस्ता दाखवणं हे दिसणाराचं काम आहे. आंधळा अंधकूपी पडता मग देखणेनी लावावे सत्पथा तेवी ज्ञानांद दुखी बुडता त्या शिवधर्या तत्वता मी प्रार्थित असे तसं तुम्ही आम्ही म्हणजे आंधळे आहोत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जग गेले विसरून खऱ्या देवा. तुकाराम महाराजाला माहिती होतं मला दिसतंय, या लोकांना दिसत नाहीये. मग आपल्या लोकांना रस्ता दिसावा म्हणून तो रस्ता महाराज अभंगाच्या पहिल्या बजारे विठ्ठल शब्दाचा आपण विचार करू आणि वेळ संपल तिथं थांबवा. सांगतो तू माझी म्हणजे गुणाची हा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांना असं म्हणायला पाहिजे होतं, सांगतो महाराज लोकाशी बजारे विठ्ठला. बाकी जायला तर गरजच नाही. तुम्हाशी म्हणण्यामागं काय उद्देश आहे? आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर कमी वासा आहे. आपल्या वारकरी संप्रदायात लक्ष देऊन आहे का, आपल्या वारकरी संप्रदायात कुठल्या जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा, देशाचा विचार केला जात नाही. सकळाशी ती आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नाम.
कोणी श्रीरंगा वाचून आणुने परमार्थ जातीला थारा देणारा नाही. ऐका लक्ष देऊन, परमार्थ जातीला थारा देणारा असता तर नारायणगडाचे महंत भगवान बाबा झाले नसते. परमार्थ जातीला थारा देणारा असता तर भगवान गडाचे महंत भीमसिंह महाराज राजपूत झाले नसते. लक्षात ठेवा बरं का. परमार्थ जातीला थारा देणारा नाहीये महाराज. वारकरी संप्रदायाला लोकांना जाती भेदापासून दूर ठेवलेला आहे. ऐका लक्ष देऊन, पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर पंढरपूरला चोखोबारायाचं दर्शन घ्यावं लागतं. ही संप्रदायाची शिकवण आहे. परमार्थ जातीपातीला थारा देणारा नाही म्हणून महाराज मैराळ जनक कोण कुळ त्याचे महिमान तयाचे काय सांगू. कबीर मोमीन लथीफ मुसलमान सेनाना विधान विष्णुदास कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी आबेदू हरीच्या नामे खटनट यावे शुद्ध होणी जावे दौंडी पिटी व्हावे चोखा मेळा. महाराज म्हणले जातवीत गोत बोला माया हो जातवीत गोत कुळशीळ मात भज खातुरीत भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणाने भजे खायचे बरोबर आहे ना. काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. आमच्या घरी रोज महिला मंडळीचा हरिपाठ असतो. मग त्या बाय हरिपाठात म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्याच बाय आमच्या दिंडीत आल्या माऊलीच्या सोहळ्यात. हा ए बाळावर लक्ष द्या, लक्ष द्या. हा ते दिंडीत आल्या बघा. मग दिंडीत आल्यानंतर ते दिंडी आळंदीतून पुण्यात निघाली. तुम्हाला सगळ्यांना माहिती पुण्यातली दानशूर लोक. कोणी कपडे वाटतं, कोणी बॅगा वाटतं, कोणी बिस्किटचे पुडे वाटतं, कोणी पैसे वाटतं. या बायानं सर्व जमा केलं आणि मुक्कामा आल्यावर एकमेकीला म्हणतात माय खोट्या कान्यानी सर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी. आता ह्या पुण्याची आहे का. पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. न नळाचा आणि न बाणाचा कळतंय ना. नळाचा न आणि बाणाचा न असं नाकात म्हणावं लागतं ना. अहो अक्षर बदललं तर अर्थ बदलेल ना. असं कसं बोलताय तुम्ही. आवाजाचा टोन बदलला तरी अर्थ बदलतो. एखादा आमच्याकडे पाहिला म्हणतो जय हरी महाराज जय हरी जय हरी समजा प्रेमळ आहे. एखादा आमच्याकडे पाहिला जय रे समजा वैतागलेलं आहे शिवी देता येत नाही म्हणून जय हरी केला एवढा त्याचा अर्थ आहे बरोबर आहे. आवाजाचा टोन बदलला तरी अर्थ बदलतो. अक्षर बदलला अर्थ बदलतो. भाषेत बदल आहे ना. आमच्या इकडे गेले तर काय म्हणतात मल तुला. आमच्या गावाजवळ गेले ना मल तुला म्हणतात. तिकडे विदर्भात गेले तर मले. विदर्भातले आहेत ते इथं कोणी. विदर्भातला आहे का कोणी. हा विदर्भातला असले काय म्हणतात मले तुले. तिकडे खानदेशात गेले तर आमनं तुमनं. मी त्या दिवशी धरणगावला चाललो. म्हणलं धरणगावला कसा जाऊ म्हणे आता जा अंतता फाकिल्या. आपण वळा म्हणतो ना ते फाकिल्या म्हणतात. म्हणलं जमस काय अडचण नाही. आता फाकिल्या येते मला ती भाषा थोडी थोडी बरं का. खानदेशात गेले तिकडं तसं बरोबर आहे. तिकडं हे लातूरकडचे आता आमचे दादा लातूरकर तिकडे काय आलाव का गेलाव का येताव का जाताव का काय करा लाव की. हा आहे का कोणी लातूरचं इथं त्याला कळेल भाषा बरोबर आहे. हा काय काय शिकावं लाव की. पकवान लाव गायन बी करून लाव कीर्तन बी करून लाव काय काय करा लाव की बरोबर आहे ना. लातूरकडची भाषा आलाव का गेलाव का. पुण्यातलं माझं माझं तुझं असं स्टँडर्ड असतं ते कळतंय ना तुम्हाला. हा पुण्यात जर पाहुणा आला तर नवरा बायकोला म्हणतो अगं भाऊजी आले त्यांना जेवायचं विचार. ती म्हणते भाऊजी तुम्ही घरून जेवून आलात का घरी गेल्यावर जेवणार आहात. मला भाऊजी उपवाशी असं कळतंय ना तुम्हाला. हा हे असं स्टँडर्ड असतं बघा बरोबर आहे का नाही. तिकडं नांदेड साईडचा जर फोन आला तर आता आम्ही सगळीकडेच फिरतो ना त्याच्यामुळे ते नांदेडकडचा एकदा फोन आला मला म्हणे हॅलो महाराज कुठवर आल्या. म्हणलं आल्या की बायाला बी आल्या आणि माणसाला बी आल्या. म्हणलं जवळ आल्या. म्हणलं जेवल्या का. म्हणलं आल्या जेवत्या. भाषेत बदल आहे ना. तसं भजे का त्वरित आहे का. भजे का त्वरित भावनायुक्त अंतकरणाने भजलं तर जातीपातीचा विचार नाही. ऐका जो सर्वांना करता येतो तो परमार्थ आणि ठराविक व्यक्तीला करता येतो तो संसार. लग्न म्हणलं की आठ आहे. वयाची जातीची शिक्षणाची स्वरूपाची श्रीमंतीची. लग्न म्हणलं की ही अटी आहे.
परमार्थ म्हणलं की जातीची आट नाही, वयाची आट नाही, श्रीमंतीची आट नाही, शिक्षणाची आट नाही, कोणतीच आट नाही. ऐका, परमार्थ म्हणलं की आट नाही महाराज, कीर्तन म्हणलं की आट नाही, भजन म्हणलं की आट नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखे नाम तोचे धन्य. जो भजन करतो त्याला धन्यता आहे महाराज. लग्न म्हणलं की आट आहे. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आता ह्यानं जर ठरवलं लग्न करायचं, समजा उदाहरण आताशी खुल्लं ते, ही संजीवनी वेगळीच आहे महाराज. बस ही एनर्जी दुसरीकडे भेटत नाही. आता यानं जर ठरवलं लग्न करायचं, उदाहरण घ्या समजा, जर जमेल का आता बोला ना, नाही जमणार. याने ठरवलं, चोपदाराने ठरवलं समजा, उदाहरण आहे फक्त, त्याचं काही होणार नाही, काही नाही, आणि ते बी करणार नाहीत. नाही लक्ष द्या, त्यांनी ठरवलं लग्न करायचं, जमल का आता, नाही जमणार. याचं वय कमी पडतं आणि यांचं वय आता जास्त झालं. लग्नाला योग्य वयाची अट आहे 21, बरोबर आहे. 21 वर्ष झालं ना आता. ऐका, हा झाला संसार. आता परमार्थ घ्या. त्याने ठरवलं मला महाराजाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचं, काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही. बाबानं ठरवलं मला चोपदार होऊन सेवा करायची, काय अडचण आहे? काय नाही. कोण कोण भजन करू शकताय का? 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कोणी बी भजन करू शकतं महाराज. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, ना जातीची आट आहे, ना वयाची आहे, ना शिक्षणाची आहे, ना श्रीमंतीची आहे, ना स्वरूपाची आहे, ना कुळाची आहे, कोणतीच आट नाही. भजन एवढी आट आहे. म्हणून तुम्हा सर्वांना सांगतो तुम्हासी काय बजारे विठ्ठला. विठ्ठलाचंच नाव का घेतलं आहे का? वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव, आणि ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू. या तिन्ही देवाचं एकत्रीकरण म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नव्हे. बोलावा विठाला विठाला. बोलावा विठ्ठल, पहावा. दुसरं काही पाहू पण नाही, म्हणून विठ्ठलाचा बॅनर लावला इथं आहे की. संप्रदायाची शिकवण आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. म्हणून भगवान बाबानं भगवान गडावरचं पहिलं मंदिर पांडुरंगाचं बांधलं. ही शिकवण संप्रदायाची आहे. त्यांना दुसरं म्हणून नावा, वारकरी संप्रदाय एकनिष्ठता दाखवणार आहे. मग नावानिशी सांगितलं विठ्ठलाला भजा. लोक म्हणले नाही भजलं तर काय होईल? नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. ऐका, लक्ष देऊ ना. एक बंदूक घेऊन शिकारीला निघालं पुरुष मंडळ, जरा 5G आहे. बंदूक घेऊन शिकारीला निघालं. बायको म्हणे कुठं निघालात? तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. आडनावाच्या नाही हा, म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. बायको आतल्या घरात गेली, काम उरकून बाहेर आली. ते तिथं झोप होत. बायको म्हणे तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना? तो म्हणे मग जाणार आहे ना. बायको म्हणे अजून तर इथंच उभे आहे. तो म्हणे दारात कुत्रा उभा आहे. कळलं तुम्हाला? बरोबर आहे. वाया गेलं का नाही काम सांगा बरं तुम्ही. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तुझा उपयोग झाला पाहिजे. देवानं आपल्याला सुंदर नरदेह दिला. ऐका, एखादं लहान पोरग दिसायला सुंदर असलं की लोक त्याच्या सुंदरतेचं कौतुक करतात. वाव क्या बात, काय सुंदर आहे. विचार करा, हा मुलगा मुलगी एवढी जर सुंदर आहे, याला बनवणारा देव किती सुंदर असेल.
नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है, तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है। भव से पार उतरना में तो तेरा ही आना होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। नाम तुम्हारा तारनहारा हो, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। त्याची रचना एवढी सुंदर आहे, देव किती सुंदर असेल। राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा। सुंदर ते बोला, सुंदर ते ध्यान, ते ध्यान सुंदर आहे ना, म्हणून म्हणतात पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला महाराज म्हणले तो देव किती सुंदर असेल, आणि त्या देवान थोडा आवाज द्याला ना, इथला आवाज वाढवा। त्या देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह दिला, ऐका बरं का, याच्या एवढं सुंदर या जगात काहीच नाही हा। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। साधारणतः 220 करोड एवढी आपले, थोडा आवाज आवाज इथला मॉनिटर इथे वाढवा, विठाला विठाला। साधारणतः शास्त्रज्ञाने या शरीराची किंमत काढलेली आहे, 220 करोड एवढी आपल्या शरीराची किंमत आहे। महाराज म्हणले याच्या एवढं मौल्यवान नाहीये की, आणि देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह दिला कशासाठी? भगवंताने आपल्याला दिला। महाराज म्हणले लक्ष देऊन ऐका बरं का, आवटा हात का मानव देह
भगवान ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया। जन्म योनि काय केले तो मुद्दल गमावे, कहा गए तो कहा नाही और क्या लाए तो कुछ नाही। खाणं पिणं कुत्र्या मांजराच्या डुकराच्या बी जन्मात या। लक्ष देऊन आहे बरं का, कुत्र्याला भूक लागते आपल्यालाही भूक लागते। कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणी हातपाय नाही ती बी खोपा बांधते। आवाज पहिला होता तसा का नाही, कमी झाला। ज्या कोणी म्हणाल बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती बी खोपा बांधते। कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 8 होतं। बरं, व्हरायटी आणि क्वांटिटी दोन्ही विषय आहे, बरोबर आहे ना। एका कलर वेगळे वेगळे, बरोबर आहे का नाही? बरोबर। पुरुषार्थ काय आहे त्याच्यात लगे एवढं सांगा बरं, काय पुरुषार्थ आहे? कोणी कुत्र्याला भूक लागते आपल्याला भूक लागते, फरक काय? कुत्र्याला भूक लागली की कुत्रं मालका पुढे जाऊन गोंडा घोळतं, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढे। फरक नाही आहे त्याच्या। खाणं पिणं कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या बी जन्मात आहे। भजन नाही करता येणार म्हणून म्हणतात देवे दिला दे भजना गोमाटा, देवे दिला दे भजना गोमाटा, तो या झाला फाटा वादिकेचा, तो या झाला फाटा वादिकेचा, देवे दिला दे भजना गोमाटा, देवे दिला दे भजना गोमाटा, जीवडा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब जीवड़ा जीवड़ा दो दिन का मेहमान, जीवड़ा दो दिन का मेहमान, अब काही क्षणाचं जीवन आहे, भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी 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 अभंगाची बघून घे सावणी, मूर्ती अशा त्या पांडुरंगाची, मनोभावे भजन तू कर प्रभुच्या लोक चरिणाला, प्रभुच्या लोक चरिणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची, कधी आणि भजनाची गोडी आहे म्हणून बसायला सुद्धा जागा नाही, आहे का नाही? थोडं थोडं पुढे पुढे सरका,
पुढे पुढे सरका, मागे जागा नाहीये. मान तर ठेवा, सरकल्यावानी तर करा. बरोबर आहे ना. ते जर केलं तर नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वायाला जाईल. जेवून आलात का तुम्ही? इथं कशाला आलो म्हणून? ही गर्दी कशाची आहे एवढी? बरोबर आहे, जेवणार आहेत ना. ऐका बरं, आता जेवल्यावर सकाळी घरी जेवणार आहे का नाही? जेवणार आहे. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचं आहे का नाही? तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. म्हणून नाही भजन केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. लोकाला पटलं, लोक म्हणले महाराज आम्ही देवाला भजू, काय लागेल देवाला, लक्ष तर नाही का बरं. आमचा संसार एकदा बरोबरी झाली की आम्ही भजन करू. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वावसी, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वावसी वसी, विठोबा रखोबा. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं आव वैव याडी डोकरा सर्वांनी करा आमनी तुमनी सर्वांनी एकदम सरळ छान भजन म्हणा. ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा
इको कमी करा. सर्वांनी एकत्रित येऊन नामाचा जयघोष करणं हेच खरं कीर्तन आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे 4-5 दिवसाचे जन्मांतराचं पाप नाहीच होतं. चांगलं भजन केलं. धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपत आलेला आहे. 10 मिनिटं माझ्या हातात राहिले. बरोबर 10ला थांबणार आहे. वेळेच्या पुढे जाणं मला आवडत नाही. पावसान बदबद पण उरक म्हणतात लोकांचे जेवण राहिले अजून. वेळेच्या पुढे जाऊ नये बरं का. भालेराव आपला राजीनामा मागायचा आपण सही करून तयार ठेवावा हे शहाणपणाचं लक्षण असतं. अरे कुठेतरी थांबलं पाहिजे. समाजकारण करत असताना राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठेतरी थांबलं पाहिजे. गरजेचं आहे की नाही. वेळेत थांबावं माणसानं आहे की नाही. 10 मिनिटं माझ्या हातात आहे. बरोबर 10 मिनिटात थांबणार आहे. जाता जाता जय भगवान युवा फाउंडेशनच्या सर्वच कार्यकर्त्यासाठी जोरदार टाळ्या वाजव. कारण या मंडळीने पोटासाठी आपण या ठिकाणी आलेला असताना सुद्धा ऐका बरं का, आपल्या जगण्याची व्यवस्था उपजीविका भागवण्यासाठी या ठिकाणी आलेली असताना आपण हा भाऊबाबांचा उत्सव या ठिकाणी छोट्या स्वरूपात सुरू केला. आणि आज हा 8 दिवसाचा उत्सव आपण या ठिकाणी करत आहात. आणि या आणि गर्दी पण भरपूर आहे महाराज आहे का नाही. आणि बघा गावात सप्ताह करणं वेगळं आणि एका जिल्ह्यातलं माणूस एका जातीचं माणूस इथं नसताना इथं आयोजन करणं वेगळं. भले बरोबर आहे का नाही. पण हे सगळं सोपं होतं तुमच्या गावकऱ्याच्या मदतीनं. एकदा गावकऱ्यांसाठी काय तुम्हाला ठेवा गुन्हे तिथे काही गुन्हे नाही महाराज. मग एवढं सुंदर आयोजन या मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे. मी सांगेल तुम्हाला याचा स्वाभिमान असला पाहिजे. याचा स्वाभिमान असला पाहिजे. भाऊ बाबानं कोणत्या एकट्या समाजासाठी काम केलेलं नाही. भगवान बाबाचं पहिलं ध्येय होतं लोकांनी माळकरी व्हावं आणि दुसरं ध्येय होतं भगवान बाबाचं एकरिका पण पोरं शिकवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही शिकवण दिली होती शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि म्हणून भगवान बाबानं विद्यालय उभारली होती. ते विद्यालय एका जातीसाठी मर्यादित नव्हते महाराज. ते विद्यालय सगळ्यासाठी खुले होते. भगवान बाबानं गावगाव विद्यालय चालू केली, शाळा सुरू केल्या. याचं कारण समाजातल्या प्रत्येक घटकांना शिक्षण घेतलं पाहिजे. काय शिक्षणामधली ताकद सांगू तुम्हाला. 140 करोड भारताची लोकसंख्या आहे. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का. 140 करोड भारताची लोकसंख्या आहे. पण एका माणसानं लिहून ठेवलेल्या राज्य घटनेला फॉलो करावं लागतं. ही ताकद शिक्षणातली आहे. एका माणसानं राज्य घटना लिहून ठेवली संविधान. त्याच्या पुढे आमदाराला जाता येत नाही, खासदाराला नाही, मंत्र्याला नाही, कुणालाच नाही. लक्षात ठेवा ही ताकद शिक्षणाची आहे. म्हणून माझी विनंती आहे आपल्या लेकरांना आपण शिकवा. हे भगवान बाबाचं ध्येय होतं. भगवान बाबा हे ऐश्वर्यात जगलेले आहेत. आणि वामन भाऊ हे वाचा सिद्धी संत होते. मी वामन भाऊच्या तिथं चिखलीला 2 कीर्तन केले. परतवारीचा सप्ताह असतो मोठा, त्याच्यामध्ये वामन भाऊच्या तिथे मी 2 कीर्तन केले. वामन भाऊची आजही लोक शपथ खोटी घेत नाहीत महाराज. ही ताकद वामन भाऊची आहे. गावात जर एखादी घटना घडली आणि एखादा मान्य करत नसेल तर त्या चिखलीतले लोक फक्त बाबाचा फोटो ठेवतात वामन भाऊचा आणि म्हणतात फोटोवर हात ठेव आणि शपथ घे. ताकद होत नाही महाराज शपथ खोटी घ्यायची. ही आज सुद्धा वचक आहे वामन भाऊंच्या शब्दातली बरं का. लक्षात ठेवा. म्हणून ती ताकद काय भाऊ बाबांची आहे. भाऊ बाबाला जवळून पाहिलेली काही माणसं इथं आहेत म्हणून त्यांचा सोहळा झाला पाहिजे. म्हणून एवढ्या लांबून आलेली मंडळी आयोजन करतात. आनंद आहे महाराज. मला कौतुक वाटलं तुम्ही सगळे बाहेर गावून आलेले माणसं इथं हा उत्सव करता. म्हणून मी हो म्हणलो पटकन. यांना मंडळातून फोन आला म्हणजे महाराज आम्ही सगळे लांबून राहणारी माणसं आहे, तुम्ही यावं अशी आमची इच्छा आहे. म्हणलं काही अडचण नाही. आनंदच आहे का नाही. यंदा जो राम मंदिराचा सोहळा झाला तो राम मंदिराचा सोहळा दुबईला सुद्धा साजरा झाला. बरं आपल्या इथून महाराष्ट्रातून राहायला गेलेल्या लोकांनी राम मंदिराचा उत्सव तिथं साजरा केला. आणि तिथं जे युट्यूबला फेसबुकला कनेक्ट आहे त्यांना कळेल. आणि वारकरी संप्रदायातली ही पहिली घटना आहे की वारकरी संप्रदायाचं कीर्तन मुस्लिम देशात विदेशी कंट्री दुबई मध्ये साजरं झालं. आणि ते भाग्य आम्हा 14 महाराजांना मिळालं. पुरुषोत्तम महाराज पाटील, विशाल महाराज कोले, माऊली महाराज पठाडे आणि मी. आम्ही 4-5 दिवस झाले आम्ही इकडे आलो. मला सांगायचं काय, अरे तिथं जाऊन सुद्धा लोक आपल्या वारकरी संप्रदायाची पताका आपल्या धर्माची पताका फडकवतात.
अगदी स्वाभिमानाची गोष्ट असली पाहिजे हो. आणि अजून एक, उर्दू शाळेत उर्दू शिकवायची परवानगी आहे, मुस्लिम शाळेत मुस्लिम धर्म सांगण्याची परवानगी आहे, पण हिंदू शाळेमध्ये धर्म सांगण्याची परवानगी नाहीये. हे जरा ध्यान जाग होऊन ऐका माझं बोलणं मी काय सांगतो. कोणत्याही मुसलमानाला भेटा, म्हणा अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा माझ्याकडे ना, कंट्री मधला पूर्ण जगातला म्हणतोय मी, भारतातला नाही. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा माझ्याकडे ना, मी कीर्तन करायचं बंद करलं. पण 50% हिंदू देव नाही म्हणतात. ही शोकांतिका आज आहे आपली. ख्रिश्चनाला येशू मान्य आहे, बौद्धांना बौद्ध मान्य आहे, शिखांना गुरु नानक मान्य आहे, पण हिंदूला अजून देव आहे का नाही या निर्णयापर्यंत लोक आलेले नाही महाराज. ही शोकांतिका आहे. म्हणून आपल्या धर्माबद्दल आपण जागे राहा. आपल्या धर्माची शिकवण आपल्या, अरे ज्या शंभू राजानं शिवाजी महाराजानं आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, तर धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहे, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता. शिवाजी महाराज काय देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीने सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असं ते उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी मार झेलले आपल्या निगड्या छातीवर. प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की, भगवान बाबा की, भाऊ महाराज की. चेतनेने आपण जागा होण्याची गरज आहे. आपण आपल्या धर्माबद्दल जागा राहा आणि अशा धर्म कार्याला मदत करत चला. मला आनंद वाटला, बरेच लोक मी पाहिले कीर्तनात बसायच्या अगोदर पावती बुकाकडे जात होते, पावत्या फाडत होते मग बसत होते. गरजेचं आहे. श्रीमंती कोणती आहे? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणा बरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला एक नंबरचा श्रीमंत. भाकर आहे भूक नाही दरिद्री, अंथरुण आहे झोप नाही दरिद्री, पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. पैसा असेल तर विलवंत आणि संस्कार असेल तर गुडविलवंत. माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. संस्कार नसेल तर त्या कारीला काय शोभा आहे महाराज, चला बोला. म्हणून आपण दिलं पाहिजे आणि गडाच्या लोकांना सांगायचं काम नाही द्यायचं. कालच तागडगावला शास्त्रीजींचं कीर्तन झालं आणि तागडगावला 1,03,00,000 रुपये भगवान गडाला देणगी झाली महाराज. ही ताकद भाऊ बाबांच्या नावातली आहे बरं का. भालेराव बाबा साहेब हे भाऊ बाबासाठी लोक जीव बी द्यायला तयार आहेत, जीव द्यायला सुद्धा तयार आहेत. तसे अनुभव यांना आलेले आहेत. म्हणून माझी विनंती राहील तुम्हाला अशा कार्यक्रमाला भरभरून मदत करा आणि चुका काढत बसू नका. चांगलं व्हायला लागलं प्रतिसाद द्या, प्रतिक्रिया देत बसू नका. महाराज जेवण होता पाहिजे, पखवाजा ठेवणं होता पाहिजे, गायक ठेवणं होता पाहिजे, माईक ठेवणं होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडे. किती शोकांतिका आहे महाराज सांगा बरं. जे आहे चांगले काम करणाऱ्याला त्रास होत असतो, पण एक वाक्य बोलू तुम्हाला. जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. नाही कळलं तरी वाटलं चांगलं आहे. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जात असतं महाराज. आणि चुका काढणारी नामर्द माणसं असतात, ते कशा बी चुकाच काढणार. त्या शिंदे साहेबांनी एक निर्णय घेतला होता बघा, ते एसट्या फुकट केल्या. त्या 75 वर्षाच्या पुढे ज्या महिला पुरुष त्यांना एसट्या फुकट आणि बायांना हाफ तिकीट. म्हणजे कळलं सरकारला हाफच आहेत बाबा, ते हाफ तिकीट करून दिलं त्यांना, बरोबर का नाही. मध्ये एक मीडियावाला गेलं आणि एका बाईची बाईट घेत होता. कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता एसट्या फुकट झाल्या, तुम्ही कधी बी मायराला जाऊ शकता, कधी येऊ शकता.
तुम्हाला नवऱ्याकडे पैसे मागायची गरज नाही. ती बाई म्हणे काय धाडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, माझं माहेर गावात आहे, रिक्षा फुकट पाहिजे. लक्ष्मी आता कसं होईल माय सांगा बरं. चुका काढणारी माणसं कशा तर चुका काढतच राहणार. एवढा सुंदर कार्यक्रम आहे, चुका काढणारा काय, चला बोला म्हणा. जे कमी जे जास्त देतं ते विचारत बी नाही, जे कमी देतं ते लय बेजार करत. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार, पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले तर म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याच पाहून घेऊ, जाय घरी ने. अवघडच का नाही महाराज, चांगल्या कामाला मदत करत चला. अहो चांगल्याच व्हायला लागलं तर आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे ना. एखाद्यानं बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय, चांगला बंगला बांधला हो तुम्ही. नगरसेवक साहेब, माजी नगरसेवक साहेब, आमच्याकडून नाही होत असा बांधणं, पण तुमचा बंगला म्हणजे आमचाच आहे. अहो तुमच्या घरात येऊन आम्ही बसलो तर आम्हाला तुम्ही नाही म्हणणार आहे का? रात्रभर थांबायचं हिंगोलीच्या महाराजाला, नाही गो बीड करा कोण व्यवस्था झाली, न्या नगरसेवकाच्या घरी 2-4 बेड रिकामे, न्या त्यांच्याकडे. अडचण आहे का काही? काहीच अडचण नाही ना. पण तिथं घेऊन या कौतुक करायचं सोडून द्यायचं, चौकशा चालू करायच्या. पीओपी जमली नाही, फरशीच बरोबर नाही, वॉलपुट्टीच बरोबर नाही, फर्निचरच बरोबर नाही, त्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते. नाही कळलं का? तेवढी कडी बसून घे, मग पीओपीचं पाहून घेऊ आपण काय होईल नंतर. काय चौकशा करायच्या मला. एखाद्यानं गाडी घेतली, आपल्याकडून नाही घेणं होत गाडी, मग आपण काय म्हणा, चांगली गाडी घेतली हो तुम्ही, आमच्याकडून नाही होत अशी गाडी घेणं, पण तुमची गाडी म्हणजे आमची आहे. आम्हाला अडचण आली तर आम्ही एक दिवस तुम्हाला म्हणलं गाडी पाहिजे, तुम्ही नाही म्हणणार आहे का? आनंद मानायला शिका ना. त्याच्या गाडीचं कौतुक करायचं सोडून द्यायचं, पेढे खायचे सोडायचे, 4 माणसं बाजूला घ्यायचं. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला अडचण काय, तुला अडचण आहे का ना गो? बरोबर आहे का नाही सांगा. कौतुक केलं पाहिजे महाराज, चांगल्या काम करणाऱ्याला मदत करत चला. आणि जाता पुन्हा एकदा सांगेल, या फाउंडेशनला सगळ्यांनी भरभरून मदत करा. गावकऱ्यांना माझी विनंती आहे पुन्हा एकदा बरं का, भालेराव साहेब, मला बाकीचे अजून भालेकर साहेब, अजून तुम्ही भालेकरच आहे का सगळे? वा, भालेकरांना माझी विनंती आहे, भालेकर बीडकरांना सांभाळा. बरोबर आहे ना. काही कमी जास्त पडलं तर या माणसांना मदत राहू द्या, कारण दूरवरून आलेली माणसं आहे का नाही. तुम्ही सगळेजण यांना मदत करत चला. एवढी जाता या कार्यक्रमाला पण काही कमतरता असेल तर यांनाही मदत करत चला. कारण पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना आणि बाहेरून आलेल्या बीडकरांना सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि सुंदर जागा आहे बघा, किती सुंदर आहे महाराज, आहे का नाही. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे, असंच या ठिकाणी सगळे येत चला, हा कार्यक्रम करत चला. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. यांना चिठ्ठी दिली मला, आई माझी कविता म्हणावी म्हणून, पण वेळ झाला आता, आहे का नाही. पुन्हा आल्यानंतर म्हणून त्याचे पैसे वेगळे लागतात. काय का लक्ष नाही का?